वळूयात पुढच्या बातम्यांकडे। पुण्यातल्या कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणी अगरवाल कुटुंब गोत्यात आले। या प्रकरणी विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल तसंच अगरवाल कुटुंबांच्या चालकाची चौकशी करण्यात आली। चौकशीनंतर सुरेंद्र अगरवाल आणि अगरवाल कुटुंबाच्या चालकाला सोडण्यात आलं। दरम्यान विशाल अगरवाल यांच्या घराची झडती घेण्यात आली असून यात विशाल अगरवाल यांचा फोनही जप्त करण्यात आलाय। तर सर्व आरोपींना शुक्रवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे। पुणे पोलीस आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहे। पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांचीही पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली। या चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आलं। पुणे पोलीस त्यांचं काम खूप चांगल्या रीतीने करत असून आपणही या चौकशीला सहकार्य करत असल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी साक्षीदाराला धमकावल्याच्या बातमीत कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलंय। तसंच घडलेल्या घटनेवर आपल्याला पश्चात्ताप असून आपला नातू अल्पवयीनच असल्यानं त्याच्यावर अल्पवयीन म्हणून खटला चालावा असा बचाव देखील त्यांनी केलाय। आपके पोते के खिलाफ अडल्ट का केस चलाना चाहिए, 18 साल का चलाना चाहिए, नाबालिग का नहीं। आप क्या कहेंगे? आपका नाबालिग है, वो नाबालिग है। लेकिन जो गुनाह किया वो तो बहुत खतरनाक है। आपका कनेक्शन है, ऐसी बातें सामने आ रही है, क्या कहोगे? खतरनाक है। अंडरवर्ल्ड डॉन से 2 लोगों की जान गई है। चलो क्या आपको पछतावा है? बिल्कुल है। पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पुण्यात अग्रवाल कुटुंबियांकडून पत्रकारांना अरेरावी करण्यात आल्याचं समोर आलंय। अल्पवयीन आरोपीनं तर अरेरावी केलीच, मात्र आता त्याच्या कुटुंबियांकडून थेट पत्रकारांसोबतच अरेरावी करण्यात आल्यानं संताप व्यक्त करण्यात येतो।